संथ वाहते कृष्णामाई तीरावर न्या सुख दुःखांची। संत वाहणारी कृष्णामाई आणि मंदिरात ऐकू येणारे मंत्र यात कृष्णाकाठी तासन तास बसलं तरी कंटाळा येत नाही। शांत चित्ताने मनात कोणताही विचार न आणता काठावर बसलं की अनेक उलगडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळायला सुरुवात होते। कृष्णेचे बारमाही वाहणारे पात्र, काळ्या दगडातला घाट आणि घाटावर मध्यभागी औदुंबराखाली असलेले दत्त मंदिर। नृसिंह सरस्वती इथे 12 वर्ष वास्तव्याला होते। त्यांनी स्थापन केलेली दत्त महाराजांची पावलं म्हणजे अखंड शक्तीचा स्रोत। कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेले नृसिंहवाडीचे दत्त मंदिर म्हणजेच जीवाला शांती। इथे नृसिंह सरस्वतींनी 12 वर्ष वास्तव्य करून त्यानंतर जेव्हा ते गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगिनींच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या पादुका इथे ठेवल्या। या वालुकामय पाषाणांच्या पादुकांना मनोहर पादुका म्हणतात। दत्त महाराज नुसत्या नामस्मरणाने प्रसन्न होणारी देवता, एकाच हाकेला धावणारी माऊली। नृसिंहवाडीला गेल्यावर सकाळची आरती, दुपारची महापूजा, दुपारी 3ला होणारं पावमान सुक्त जे चालू असताना दत्त महाराजांची फेरी असते अशी भाविकांमध्ये श्रद्धा असल्याने बरेच भाविक यावेळेत मंदिराला प्रदक्षिणा घालतात। रात्रीची श्रींची पालखी सगळं न चुकवण्यासारखं। नृसिंहवाडी आणि परिसरात अनेक दिव्य अनुभव आजही भक्तांना येतात। महाराजांच्या अस्तित्वाची खात्री महाराज देतच असतात। त्यांच्याकडे काही मागावं लागत नाही, मागण्याआधीच ते आपल्या पदरात आलेलं असतं। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।